नमस्कार मित्रांनो, आज रविवारची रेसिपी आहे कटोरी चाट. त्याच्यासाठी आपण छोले रात्री भिजवून घेतलेले 2 कांदे आपण कापून घेणार आहे. कांदा परतून घ्यायचा असतो कुकरमध्ये त्याच्यासाठी, आणि चाटसाठी लागणारी टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची. टोमॅटो कट करून त्याच्यात लसूण मीठ वगैरे टाकून घ्यायचा. असा कांदा बारीक बारीक कापून घ्यायचा. आपण कुकर ठेवलेला गॅसवरती, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहेत आता जिरे फोडणीसाठी. तेल टाकलेले 2 चमच तेल. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा तेलामध्ये आणि कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. मस्त असा खुसखुशीत लाल कांदा झाला पाहिजे. आणि ही टोमॅटोची प्युरी आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे. असा कांदा भाजून घ्यायचा मस्त लाल होईपर्यंत. कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिंग, आलं लसूण पेस्ट, हळद, धने पावडर, जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची, धने पावडर टाकायचं, सुहानाचा चाट मसाला टाकायचा. त्याच्यामध्ये हे सगळं असं परतून घ्यायचं मिक्स होईपर्यंत सगळं असं. त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहेत लाल काश्मीरी मिरची. त्याने चांगला रंग येतो. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे टोमॅटोची केलेली प्युरी टाकून असं मस्त सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित. आता बघा कसा मस्त वास सुटलेला आहे आणि कसा मस्त असा कलर आलेला आहे त्याला. त्याच्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं. हे सगळं मिश्रण असं मस्तपैकी भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर एव्हरेस्टचा चाट मसाला, एक बटाटा उकडून तसा बारीक कापून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचा. बटाटा मिक्स केल्यानंतर छोले आपण जे रात्री भिजत ठेवले होते ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि हलवून घ्यायचं, मस्त परतून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर परत थोडासा चाट मसाला टाकायचा 1 चम्मच आणि गरम केलेलं पाणी आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या गरजेनुसार, किती आपल्याला पातळ ठेवायचं आहे, किती घट्ट ठेवायचं आहे, त्याच्यानुसार आपण पाणी टाकायचं. अशी छोलेची भाजी तयार करून घ्यायची. थोडीशी घट्टच असलेली आमच्या इथं तर चालते, तुम्हाला जशी चालते तशी तुम्ही बनवा. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची. थोडंसं पाणी अजून आमच्या बायकोने घातले. आता कुकर बंद करून ठेवायचा आणि तोपर्यंत आपण आता कटोरी बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहेत. पिठामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं, ओवा टाकायचा, मैदा आहे, मैदाचं पीठ आहे, ते आपण मळून घेणार आहोत. आता असं घट्ट होईपर्यंत बघा आता कसं घट्ट होतं, मळून घेत आहेत. आमची बायको लय सुगरण आहे. असं रविवारचा आम्हाला सुट्टीच्या दिवशी काही ना काहीतरी करून खाऊ घालत असते. असं पाणी टाकून घट्ट पिट्ट मळून घेते. असं बुक्या मारून मारून पीठ बनवून घ्यायचं. नवऱ्याचा राग येत असला तर ते इथं पिठावरती काढायचा. बुक्या मारून मारून नवऱ्याचा राग काढायचा. मग पीठ असं घट्ट होत आहे.
अर्धा तास पीठ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं भिजत. नंतर असे पोळीसारखं लाटून घ्यायचं आणि वाटीने त्याला कट करायचं गोल गोल मस्त. हातानं गोल होत नाही आपल्याला, वाटीनं गोल कट करायचं. ते उलट्या वाटीवरती असं चिपकवायचं आणि नंतर ते फुगू नये म्हणून त्याला असं चमच्याने होल मारायचे. हे बघा, असे चमच्याने चार होल करायचे. स्पोक म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, आपल्याकडे काटेरी चमचा म्हणतात. त्याने घ्यायचं. आता तेल गरम झालं आहे. आता आपण हे वाटीसहित तेलात कटोरी सोडायची. वाटीला थोडंसं तेल लावून पीठ चिपकून घ्यायचं आणि असं अलगद सोडून द्यायचं तेलामध्ये. आता बघा, आता 1 मिनटात वाटी तुमची बाजूला निघून जाते. ती बाजू अशी चिमट्यानं काढायची. हे बघा, थोडंसं हे झालं की वाटी काढून घेतली आपण. नंतर ही कटोरी अशी मस्त खुसखुशीत कडक होती आहे. अशी थोडीशी लालसर होईपर्यंत भाजायची आणि नंतर अशी तळायची. अजून एक तयार झाली बघा. अशा करत राहायचं. तुम्हाला तेवढ्या खायच्या तेवढ्या करा, त्याला काही लिमिट नाही. आपल्याला खाण्याच्या शौकीन असणाऱ्या माणसाला लिमिट नसते. आपण पाहिजे तेवढ्या करायच्या आणि खायच्या. बघा, असं वाटीला तेल लावायचं, उचलायचा गोल, चिपकवायचा, तळायचा. मस्त लागतात. आम्ही आजच ट्राय केलं. एकदम मस्त. आहे बघा, एक साथमध्ये 2-2, 3-3 तळा. तुमच्याकडे जेवढी मोठी कढई असेल तेवढ्या तुम्ही तळू शकता. सगळं त्याच्यासाठी लागणारं साहित्य कांदा, दही, हे सगळं तयार करून ठेवायचं की साईडला. आता हे तयार झाल्या बघा. आता मस्त अशा कुरकुरीत कटोऱ्या तयार झालेल्या आहेत आपल्या. आता याच्यासोबत काय काय लागते बघा. कांदा, दही, बीट, खिसलेला बटाटा, हे सगळं ह्याच्यासोबत. हे सगळं ह्याच्यामध्ये असं भरायचं. आधी छोल्याची भाजी भरायची, नंतर बटाट्याचा किस टाकायचा, नंतर बीट टाकायचं, कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची, चाट मसाला टाकायचा आणि बारीक शेव वरनं डेकोरेशनसाठी टाकायची. त्याच्यावरती असं दही टाकायचं आणि मस्तपैकी असं सर्व करायचं. एकदम कुरकुरीत, लुसलुशीत आणि मस्त असं. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.